नमस्कार मित्रांनो, जी के विथ अमितमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत प्रॉफिट अँड लॉस, नफा व तोटा. आज आपला 5वा पार्ट आहे. बघूयात पहिला प्रश्न. एका दुकानदाराने वस्तूच्या छापील किमतीवर 25% सूट दिली तेव्हा ती वस्तू 69 रुपयाला मिळते, तर त्या वस्तूची छापील किंमत किती? गणित सोपं आहे तसं. फक्त इथे काय दिलं त्यांनी, छापील किंमत. खरेदी किंमत आणि छापील किंमतीत फरक काय? तर खरेदी किंमत म्हणजे आपण ज्या किमतीला आपण खरेदी करतो, आणि छापील किंमत म्हणजे एखादा नफा लावून, म्हणजे 100 रुपयाची वस्तू जर 125 रुपयाला विकली तर त्याला काय म्हणतो आपण? छापील किंमत. या प्रश्नामध्ये आपल्याला छापील किंमत किती आहे काढायचं आहे. छापील किमतीवर त्यांनी 25% सूट दिली. समजा छापील किंमत 100% असेल, 25% सूट दिल्यावर किती होणार? 75% छापील किंमत. 25% सूट दिल्यानंतर ती वस्तू 69 रुपयाला मिळते. म्हणून 75% बरोबर जर 69 रुपये असेल तर मूळ छापील किंमत काढण्यासाठी 100%ला किती? मग तिरकस गुणाकार 100 गुणिले 69, 100 गुणिले 69, छेदाला परत 75 येणार इथं. 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 एक 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 4 एक 4, 4 त्रिकोण 12, हातचा आला 1, परत 4 दुने 8 आणि 1 9, जी 92 रुपये त्या वस्तूची काही छापील किंमत इथे येईल. तर या पुढचा प्रश्न आहे. एका दुकानदाराने 400 रुपये शेकडा या दराने 30 वह्या खरेदी केल्या. 30 वह्या खरेदी केल्या व 600 रुपये शेकडा या दराने विकल्या, तर व्यवहारात शेकडा नफा किती? आता या प्रश्नात तिने काय सांगितलं की 400 रुपयाला 12 वह्या, 100 वह्या, शेकडा म्हणजे किती? 100. 400 रुपयाला 100 वह्या ह्या दराने 30 वह्या फक्त तिने खरेदी केल्या. म्हणजे इथे हे 30 ही संख्या बघण्याची गरज नाही, कारण त्यांनी विक्री करताना सुद्धा शेकडा या दरानेच विक्री केली. 400 रुपये शेकडा या दराने खरेदी करून 600 रुपये शेकडा या दराने विकले. विक्री करणारी वस्तू सुद्धा 30 आहे. 30 वह्या खरेदी केल्या आणि 30 वह्या विकल्या. त्यामुळं इथं शेकडा या शब्दाला आपण जास्त इथं महत्त्व द्यायचं नाही. फक्त काय लक्षात ठेवायचं की 400 रुपये दराने 30 वह्या खरेदी केल्या आणि 600 रुपये दराने ते विकल्या. शेकडा करू दे किंवा इथं दुसरं डझन जरी घेतल्या तर इथं ज्या दराने घेतले त्या दराने विकले. त्यामुळं या शब्दाला इथे जास्त लक्ष द्यायचं नाही. डायरेक्ट काय बघायचं, 400 रुपयाला 30 वह्या खरेदी करून 600 रुपयाला 30 वह्या त्याने विकले. 400 रुपये खरेदी 400 रुपये आणि विक्री किती? 600 रुपये. खरेदी किंमत आपण नेहमी काय म्हणतो? 100 मानतो, कारण आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. मग खरेदी किंमत 400ला 100 मानली तर 600ला किती? 100 गुणिले 600 तिरकस गुणाकार होणार. छेदाला 400, हे 2 शून्य केले, 4 एक 4, 4 2 8, राहिले 2, 4 25, 25 सख्खा 150. म्हणजे खरेदी 100 आणि विक्री किती आली इथं? 150. खरेदी 100 विक्री 150, तर नफा किती झाला? 50% नफा. काही वेळेस काय होतं, बऱ्याच लोकांना, बरेच विद्यार्थी अशा प्रकारे सोडतात की खरेदी 400 नफा 200. खरेदी 100 मानली तर नफा किती होईल इथं? डायरेक्ट इथं आपल्या इथं उत्तर निघून जातं की 100 गुणिले 200 हे 400 जर केलं तर इथं आपलं येणार उत्तर 50% नफा येईल. ज्याला ही पद्धत वाटते त्याने ही पद्धत वापरावी, ज्याला ही पद्धत सोपी वाटते त्याने ही वापरावी. दोन्ही पद्धतीने आपलं उत्तर तेच येणार. फक्त इथं आपण खरेदी सोबत विक्री काढतो आणि त्यातून 100 वजा करून नफा काढतो. इथं सुद्धा खरेदीमधून इथं आपण काय करतो की विक्री वजा करतो. त्यावेळेस इथं सुद्धा एक वजाबाकी करून इथं डायरेक्ट इथं नफा आणला जातो की 400 रुपयाला 200 रुपये नफा, तर 100ला किती? इथं 50% नफा, इथं पण डायरेक्ट उत्तर येतं. दोन्हीपैकी कुठली तरी पद्धत वापरली तरी आपल्याला उत्तर इथं मिळून जाईल. या पुढचा प्रश्न बघूया. एक दुकानदार छापील किमतीवर 10% सूट देतो, तरीही त्याला 10% नफा हवा असेल तर त्या वस्तूची छापील किंमत किती टक्क्यांनी वाढवावी? याचा प्रश्न आहे. तर छापील किंमत म्हणजे काय? मूळ किमतीवर वाढवलेली किंमत. मूळ किंमत जर 100 असेल, त्यांनी त्या वाढवलेल्या किमतीवर 10% सूट देऊन सुद्धा त्याला 10% नफा हवा असेल तर त्यांनी ती छापील किंमत किती टक्क्याने वाढवावी असा प्रश्न. आता या इथं जी सूट दिली आहे ती आपण नेहमी इथे खरेदी किंमत मानायची. सूट किती दिली आहे? 10%. 100 वर 10%, 100 रुपये छापील किंमत मानायची. 100 वर 10% म्हणजे किती? 90. मग 90 रुपये खरेदी किंमत आणि त्याला नफा किती पाहिजे? 10%. म्हणून परत किती पाहिजे? 100 वर 10 वाढवले 110 त्याची विक्री मानायची. 90ला 110. 90 ही काय म्हणले आपण?
मूळ किंमत मानली आहे म्हणून 90च्या खाली काय घेतलं 100. मग विक्री 110 असेल तर तिथं आपल्याला नफा मिळून जाईल. 100 गुणिले 110 छेदाला 90 घ्यायचं. शून्याला शून्य गेला. 100 गुणिले 11 बरोबर काय येणार 1100/9. ज्यावेळेस कधी पॉईंटमध्ये जर आपलं उत्तर येणार असेल तर वरच्या पूर्ण संख्येचा गुणाकार करून मगच भाग घालणे. 9 1 9 9 1 9 राहिले किती 2 राहिले. परत 9 2 18 राहिले. परत 2 9 2 18 पॉईंट बसला. परत शून्याचा 2 2 अशी इथं संख्या वाढत जाईल. म्हणजे उत्तर काय आलं आपलं इथं 122.22. आता खरेदी 100 मानली आपण आणि विक्री 122.22 आली. 122.22 मधून जेव्हा आपण हे 100 मायनस करतो तेव्हा आपलं काय विचारलं तरी किती टक्क्यांनी वाढवावी. मग 100 मधून किती टक्क्यांनी वाढवावी 22.22% वाढवल्यानंतर त्याला 10% सूट देऊनही त्या विक्रीवर त्याला किती 10% नफा इथं होतो. उत्तर काय आलं आपलं 22.22%. तर पुढचा प्रश्न बघूयात. एका वस्तूची छापील किंमत 25% वाढवली असता वाढवलेल्या किमतीवर किती टक्के सूट द्यावी म्हणजे ती वस्तू मूळ किमतीत विकता येईल. म्हणजे इथे मी 2 प्रश्न घेतले कारण दोन्ही प्रश्न स्वरूप वेगळं जरी असलं तरी पद्धत दोन्हीला समानच वापरतो आपण. जसं इथे विचार सांगितलं की छापील किंमत 25% वाढवली होती तर किती टक्क्याने त्यांनी सूट दिल्यावर मूळ किमतीत ती वस्तू विकता येईल. तसंच इथे काय प्रश्न आहे की साखरेची किंमत जर 25% वाढवली वापर किती टक्के कमी करावा म्हणजे पूर्वी इतकाच तिथे खर्च होईल. या दोन्ही प्रश्नाला आपण एकच पद्धत वापरतो. याआधी हा प्रश्न झाला होता आपला पद्धत बघत. आता इथं 2 प्रकार आहेत सोडण्याचे. एक आहे सूत्र पद्धत आणि एक आहे आपली डायरेक्ट पद्धत. सूत्र काय आहे ज्यावेळेस असा प्रश्न आला असेल की एखाद्या किंमत वाढवल्यानंतर मूळ किमती शिवण्यासाठी किती टक्के सूट द्यावी लागेल त्यावेळेस सूत्र काय वापरायचं 100 गुणिले दिलेले ते टक्के. 100 गुणिले दिलेले टक्के किंवा 100 गुणिले दिलेले टक्के छेदाला 100. जर तिथं किंमत वाढवली असेल तर अधिक करायचं. जर किंमत वजा केला नफा कमी केला असेल तर इथं वजा करायचं. म्हणजे आता 100 गुणिले टक्के म्हणजे किती घेणार 100 गुणिले 25. आता इथे त्याने 25% वाढवले म्हणजे 100 अधिक 25 बरोबर किती होणार 125. तर इथं म्हणलं असतं 25% त्यांनी किंमत त्या वस्तूची कमी केली आहे तर किती टक्क्याने किंमत वाढवल्यानंतर मूळ किमतीत ती वस्तू विकली जाईल. तर त्यावेळेस इथं आपण 100 वजा 25 केलं असतं. त्यानुसार 100 गुणिले टक्केचे 100 अधिक टक्के 25 1 25 25 5 1600 5 1 5 5 2 10 आणि 0 0 0 20% काय येणार तर त्याला सूट द्यावी लागेल. 25% किंमत वाढवल्यानंतर 20% सूट जेव्हा त्यांनी देईल त्यावेळेस त्या विक्रेत्याला ती वस्तू मूळ किमतीस विकता येईल. त्यानुसार आपली पद्धत काय आता 125 रुपये त्यांनी काय केले वाढवले. मग जी वाढ आहे त्याला किती वाढवलंय 25 रुपये वाढवलंय असं इथं समजायचं. 125ला वाढ किती आहे 25 आहे. मग मूळ किंमत किती असणार 100 रुपये आपण मूळ किंमत मानतो. 125ला 25 तर 100ला किती सोपा 100 गुणिले 25 100 गुणिले 25 घेतलं छेदाला 125 आलं. 25 1 25 25 5 1600 5 1 5 5 2 10 शून्याला 0 20% इथं त्याला सूट द्यावी लागेल. सूत्र पद्धत ज्याला सोपी वाटते त्याने सूत्राने द्यायचं. ज्याला ही पद्धत समजली असेल त्याने ही पद्धत वापरलं तरी इथं आपलं उत्तर तेच येते. तर पुढचा प्रश्न बघूया. एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 19 पट आहे तर शेकडा नफा किती. हे इथं यासारखा अजून एक प्रश्न आहे. एका वस्तूची खरेदी किंमत नफ्याच्या 25 पट आहे तर शेकडा नफा किती. दोन्ही पद्धतीत थोडंसं साम्य आहे ते बघण्यासाठी आपण दोन्ही पद्धत समोरासमोर बघणार आहोत. आता इथे काय म्हणलं एका वस्तूची विक्री किंमत तोट्याचे 19 पट आहे. जे दिले ते पहिला घ्यायचं. कशाचे म्हणले तोट्याच्या 19 पट काय आहे विक्री किंमत म्हणजे तोटा आपण 1 मानायचं. ज्याच्या तोट्याच्या विक्री किती इथं 19 पट आहे म्हणजे तोटा 1 असेल तर विक्री किती होणार 19. तोटा 1 रुपये असताना विक्री जर 19 असेल तर त्यावेळेस काय होणार ते तोट्याच्या 19 पट विक्री किंमत. आता तोटा 1 रुपये आहे आणि विक्री 19 रुपये आहे. मग खरेदी किंमत किती होईल तर 20 रुपये. 20 रुपये खरेदी किंमत असताना 1 रुपये जर तोटा झाला तरच काय होणार विक्री किंमत तिथं 19 होणार. खरेदी किंमत किती आली आपली 20. विक्री आणि तोटा जेव्हा आपण बेरीज करतो त्यावेळेस आपल्याला खरेदी किंमत मिळते आणि विक्री आणि नफा जेव्हा आपण वजा करतो तेव्हा आपल्याला खरेदी किंमत मिळत असते.
तोटा असेल तर विक्रीमध्ये ते बेरीज करायची, आपल्याला खरेदी किंमत मिळून जाईल. 20 रुपये खरेदी किंमत असताना आपल्याला काय करायचं, शेकडा तोटा काढायचा. 20 रुपये खरेदी किंमत असताना तोटा 1 रुपया. मग 100 रुपये जर असतील म्हणजे शेकडा इथं मिळून जाईल आपल्याला. 100 रुपये जर खरेदी किंमत असतील तर शेकडा तोटा किती. मग 100 गुणिले 1 छेदाला 20 येणार. 20 × 20, 20 × 5 100. 5% इथं तोटा येईल. आता असाच प्रकार प्रश्न आहे, एका वस्तूची खरेदी किंमत. आता इथे काय दिलं आपल्याला, खरेदी किंमत. खरेदी किंमत नफ्याच्या 25 पट आहे. ज्याच्या विचारलंय, ज्याच्या सांगितलं त्याला आपण कधी पण 1 मानाचं आणि जी पट दिली ती त्याला घ्यायची. मग नफ्याच्या 25 पट, मग नफा 1 आला आणि खरेदी किंमत किती आली, 25. एका वस्तूची खरेदी किंमत नफ्याच्या 25 पट आहे. नफा 1, नफ्याच्या 25 पट काय आली खरेदी किंमत. मग आता याही आपल्याला डायरेक्ट दिले त्यांनी खरेदी किंमत आणि नफा. खरेदी किंमत जर आपण 100 मानली तर नफा किती टक्के होईल, 100 गुणिले 1 छेदाला परत 25 आले. 25 × 25, 25 × 100. तर किती आलं इथं उत्तर, 4% नफा. तर या पुढचा प्रश्न बघूयात. एका वस्तूची विक्री ही खरेदीच्या 16 पट आहे तर शेकडा नफा किती. काय दिलंय, विक्री ही खरेदीच्या 16 पट आहे. ज्याच्या म्हणलंय ती आपण कधी पण 1 मानायचं. खरेदीच्या 16 पट विक्री, खरेदी आपण 1 मानली, विक्री किती आली 16. 1 रुपये खरेदी, विक्री 16 रुपये. आता इथं नफा किती झाला, 1 रुपयाला खरेदी केलेली वस्तू जर 16 रुपयाला विकली तर नफा किती रुपये होणार, 15 रुपये नफा होणार. 1 रुपयाला जर आपण 100 मानलं तर 15ला किती, आपल्याला इथं काय मिळून जाईल, शेकडा नफा. 100 गुणिले 15 छेदाला परत इथलं 1ला 1 आलं. मग 1 नजराला भाग दिला डायरेक्ट काय ते इथं आपलं 1500% इथं नफा येईल. याच जागी जर फक्त एवढं जरी घेतलं, 100 खरेदी 1 विक्री 16, खरेदी जर 100 असेल तर विक्री किती, तर विक्री इथं काय येते 1600 येते. मग 100 मधून 1600 वजा केल्यानंतर आपल्याला 1500% इथं काय मिळेल, शेकडा नफा सुद्धा मिळेल. मग हे दोन ह्या पद्धतीने केलं तरी चालतं किंवा ह्या पद्धतीने केलं तरी चालतं. उत्तर आपल्या इथं 1500% येऊन जाईल. त्यानंतर आहे, एका वस्तूची खरेदी किंमत विक्रीच्या 3 पट असल्यास शेकडा तोटा किती. कशाच्या म्हणलंय, खरेदी विक्रीच्या 3 पट आहे. विक्रीच्या म्हणल्यामुळे विक्री 1 मानली, विक्रीच्या 3 पट काय आहे, खरेदी आहे. त्यामुळे खरेदी आपण काय मानली 3. खरेदी 3 आहे, विक्री 1 आहे. मग तोटा किती होणार, तर 3 रुपयाला खरेदी केलेली वस्तू 1 रुपयाला विकली तर 2 रुपये तोटा होतो. मग खरेदी जर 100 मानली तर तोटा किती होणार, 100 गुणिले 2, 100 गुणिले 3, 2 तिरकस गुणाकार होणार. छेदाला 3, 3 × 3. आता इथे काय होतं, ह्याला भाग घालण्यापूर्वी कधी सुद्धा आपण पॉईंटमध्ये जर उत्तर येत असेल तर इथं गुणाकार पहिला पूर्ण करून घ्यायचा, त्यावेळेस आपलं उत्तर इथं बरोबर येईल. 3 × 3, 3 × 18 राहिले किती 2. परत तिथं काय येणार, 3 × 18 पॉईंट राहिलेले 2, त्याला परत 0, 3 × 18 66.66. इथं पॉईंटच्या पुढे 6 असे वाढत जातात. 66.66% काय होईल, इथं तोटा या व्यवहारात होतो. या पुढचा प्रश्न बघूयात. 2 वस्तू 495 रुपयाला विकल्यास एका वस्तूवर खरेदीच्या 10% नफा व दुसऱ्या वस्तूवर खरेदीच्या 10% तोटा होतो, तर पूर्ण व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती. आता इथे काय दिल्यास, 2 वस्तू 495 रुपयाला विकली. त्या दोन्ही वस्तूची खरेदी किंमत आपल्याला माहित नाही, पण एका वस्तूवर 10%, एका वस्तूवर खरेदीच्या 10% नफा झालाय आणि दुसऱ्या वस्तूवर खरेदीच्या 10% तोटा झालाय, तेव्हा ती वस्तू 495 रुपयाला विकली गेली. यावेळेस ज्यावेळेस असा प्रश्न येईल की विकल्यास, 2 वस्तू जेव्हा विकल्या जातात त्यातली एक वस्तू 10% नफ्याने आणि दुसरी वस्तू 10% तोट्याने विकली असेल तर त्यावेळेस नेहमी एक सूत्र वापरायचं, x² छेद 100, म्हणजे जी टक्केवारी दिली त्याचा वर्ग गुणिले छेदाला 100 घ्यायचं. किती टक्के दिले, 10%. त्यामुळे इथं आपण x च्या जागी घेतलं 10%, वर्ग असल्यामुळे 10 गुणिले 10 छेदाला 100, 2 शून्य गेले, राहिलं 1, म्हणजे 1% तोटा. या 10च्या जागी जर आपल्याला 20 दिला असेल, 20 गुणिले 20 छेदाला 100, इथे 2 शून्य गेले, 2 2 4, 4% तोटा. त्यानंतर इथं जर का 30 दिला असेल, 30 गुणिले 30 छेदाला 100, किती येणार, 2 शून्य गेले, 3 त्रिक 9, 9% तोटा. या प्रश्नात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, नेहमी फक्त तोटाच येतो. या प्रश्नात कधीही नफा येत नाही. अशा प्रकारचा जर प्रश्न आला की वस्तू विकल्यानंतर 10% नफा व 10% तोटा होत असेल तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस तोटाच होणार.
आणि तो तोटा कसा असणार तर त्या टक्केवारीच्या वर्गाला जेव्हा आपण 100 भागतो त्यावेळेस जे उत्तर येईल ते आपलं त्याचं उत्तर असणार. आता इथं 495 रुपयाला 2 वस्तू विकल्यात. त्या 2 वस्तू 495 रुपयाला प्रत्येकी विकल्यात. 2 वस्तूची विक्री किंमत 495 माहित नाही. असं जर असलं की 2 वस्तू 495 रुपयाला विकल्यात तरी उत्तर आपलं हेच येणार. जर असं दिलं की प्रत्येक वस्तू 495 रुपयाला 2 वस्तू प्रत्येकी विकली प्रत्येकी, तरी सुद्धा आपलं उत्तर असं देणार. त्यामुळं या प्रश्नात एक लक्षात ठेवायचं, वस्तू विकलेली आहे. याच प्रकारचा प्रश्न जर वस्तू खरेदी केलेली असेल, उदाहरणार्थ काय आता 2 वस्तू 495 रुपयाला खरेदी केल्या, त्यातील एक वस्तू 10% नफ्याने व एक वस्तू 10% तोट्याने विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती. आता या इथं काय दिलं होतं की 2 वस्तू 495 रुपयाला विकलेत, त्यावेळेस आपण हे सूत्र वापरतो. आणि ज्यावेळेस खरेदी किंमत जर सांगितली असेल तरी 2 वस्तू 495 रुपयाला खरेदी केली तर यावेळेस या प्रश्नामध्ये ना नफा ना तोटा ते उत्तर येईल. आता समजा इथं 2 वस्तू 495च्या ऐवजी आपण 100 रुपये धरू. ही 2 वस्तू 100 रुपयाला त्यांनी विकल्या. एक वस्तू 100 रुपयाला आणि दुसरी वस्तू पण 100 रुपयाला. 100 रुपये खरेदी आहे. पहिली वस्तू त्यांनी 10% नफ्याने विकली, 10% नफा म्हणजे 110. दुसरी वस्तू त्यांनी 10% तोटाने विकली, ते किती झाले 90. मग दोन्ही वस्तूची खरेदी किंमत किती आली 200 रुपये आणि दोन्ही वस्तूची विक्री किंमत पण किती आली 200 रुपये. खरेदी पण 200, विक्री पण 200. त्यावेळेस ना नफा होणार ना तोटा होणार. 2 वस्तू 495 रुपये जर विकल्या असतील आणि 10% तोट्याने आणि 10% नफ्याने जर विकल्या असतील तर त्यावेळेस नेहमी हे सूत्र वापरायचं. जर एखादी वस्तू कोणत्याही किमतीला 2 वस्तू त्यांनी खरेदी केल्या तर त्यावेळेस विकल्यानंतर 10% नफ्याने व 10% तोट्याने विकल्यानंतर ना नफा ना तोटा हेच आपलं उत्तर इथे येतं. या प्रश्नामध्ये नेहमी तोटा येतो, तर या प्रश्नामध्ये ना नफा ना तोटा. तर या इथं ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की विकल्यास हे सूत्र वापरायचं. जर खरेदी केल्या असतील 2 वस्तू आणि तेवढ्याच टक्क्याने, जेवढ्या टक्क्याने एक वस्तू नफ्याने विकली तेवढ्याच टक्क्याने जर तोट्याने दुसरी वस्तू विकली असेल तर त्यावेळेस इथं ना नफा ना तोटा हे आपलं उत्तर येऊन जाईल. या पुढचा प्रश्न आहे, एक वस्तू 12,000 रुपयाला विकल्यामुळे तिच्या खरेदी इतका नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. सोपा प्रश्न. काय सांगितले की 12,000 रुपये त्याची काय विक्री किंमत आहे, खरेदी इतका नफा होतो. आता 100 रुपयाची वस्तू आहे, खरेदी किंमत 100 रुपये आहे. 100 रुपयाची वस्तूमध्ये जर 100 रुपये नफा असेल तर याचा नफा किती झाला, खरेदी इतका नफा. 100 रुपयाची वस्तूवर 100 रुपये नफा जेव्हा होईल त्यावेळेस विक्री किंमत काय होणार 200. म्हणजे विक्री किंमत ही खरेदीच्या जेव्हा दुप्पट असेल त्यावेळेस काय होणार की खरेदी किंमती इतका नफा. त्यामुळे या प्रश्नामध्ये जी विक्री किंमत आहे त्याला फक्त आपण 2 न भागायचं, कारण विक्री किंमत ही काय ते दुप्पट आहे. दुप्पट विक्री किंमत आहे, भागिले जर 2 केलं उत्तर काय तर आपल्या इथं 6,000 रुपये त्या वस्तूची काय येईल खरेदी किंमत. खरेदी किंमत 6,000 असताना नफा सुद्धा 6,000 होईल. खरेदी इतका नफा, त्यावेळेस त्याची विक्री किंमत किती होणार 12,000. आणि आपलं उत्तर काय ना खरेदी किंमत 6. फक्त काय करायचं की विक्री किंमतीला त्यांनी जे दुप्पट केल्यास दुप्पट असल्यामुळे विक्री किंमत जेव्हा आपण 2 न भागतो त्यावेळेस आपल्याला खरेदी किंमत मिळते. याच प्रश्नात जर तिने शेकडा नफा विचारला असेल तर त्यावेळेस उत्तर कसं येईल, एक वस्तू जर 56 रुपयाला विकल्यामुळे तिच्या खरेदी इतका शेकडा नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता या आधीच्या प्रश्नामध्ये 12,000 रुपये काय होती विक्री किंमत होती आणि खरेदी इतका नफा होतो असं म्हणलं होतं. खरेदी इतका म्हणल्यावर आपण काय घेतलं, जेवढी खरेदी होती तेवढी घेतलं. आता इथं काय म्हणले खरेदी इतका शेकडा नफा होतो. मग आता इथं 56 रुपये जेव्हा विक्री किंमत आहे त्यावेळेस आपण आधी हे प्रश्न बघितला होता की 56चे असे 2 गुणाकार घ्यायचे. 56 ज्या अशा 2 संख्यांचा गुणाकार ज्याचा 56 येईल ज्याची वजाबाकी 10 आली पाहिजे. 14 चोक 56, 14 वजा 4 काय येतं इथं 10 वजाबाकी येते. म्हणजे लहान संख्या असेल त्याला आपण 0 लावतो, ती आपली काय येते खरेदी किंमत. खरेदी किंमत 40 असताना शेकडा नफा म्हणजे 40 वर 40%. 40 वर 40%, 40 चे 100 केल्यावर त्याची 40% येते. 40% किती होतं इथं 16 रुपये होतं. 202 4 16 16 रुपये नफा होतो. खरेदीचा इतका शेकडा नफा झाल्यानंतर विक्री किंमत काय आली इथं 100. 40 अधिक 16 खरेदी आणि विक्री 56 रुपये. खरेदी आणि नफा यांची बेरीज किती आली विक्री 56 रुपये.
मग त्यावेळेस प्रश्नात लक्ष द्यायचं की शेकडा नफा जर विचारला असेल तर ही पद्धत वापरणे, जर का फक्त त्यांनी असं विचारलं असेल की खरेदी इतका नफा होत असेल तर आपल्याला ही पद्धत वापरावी लागेल की खरेदी इतका नफा असताना विक्रीला 2 भागणे, आणि खरेदी इतका शेकडा नफा जर असेल तर त्या विक्री किमतीचे असे 2 गुणाकार घ्यायचे की यांची वजाबाकी 10 आली पाहिजे, आणि जी लहान संख्या आहे त्या लहान संख्येला 0 लावल्यानंतर आपली खरेदी किंमत येते. तर पुढचा प्रश्न बघूया. एका वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत यात 720 रुपयाचा फरक आहे. जर नफा 12% होत असेल तर विक्री किंमत व खरेदी किंमत किती? आता एखाद्या प्रश्नात एकच विचारते, तिथं आपण 2 घेतलेत. खरेदी किंमत किती? सर्वप्रथम खरेदी किंमत काढूयात. 12% विक्री किंमत व खरेदी किंमत यातला फरक किती दिला आहे? 720 रुपये. 720 रुपये फरक असताना नफा किती आहे? 12% नफा. आता 12% नफा म्हणजेच काय, तर खरेदी आणि विक्रीतला फरक असतो. 12%ला 720, 12%ला 720 रुपये असेल तर खरेदी किंमत आपण 100 मानतो, म्हणून 100ला किती? 100 गुणिले 720 छेदाला 12 येणार. 12 × 12, 12 72, 6 गुणिले हे 0 वरचे 2 शून्य एकूण 6000 रुपये काय येईल आपल्याला खरेदी किंमत येते. त्याच जागी विक्री किंमत काढत असताना 12%ला 720, कारण काय फरक हा काय आहे? 12%. खरेदी आणि विक्रीतला फरक 12% आहे, तो फरक म्हणजे किती? 720 आहे. 12%ला 720. मग विक्री किंमत म्हणजे काय, तर नफा आहे. मग नफा किती? इथं 112 येणार, कारण 100 अधिक 12% म्हणून इथं 112%ला किती? त्यावेळेस आपल्याला काय मिळते? विक्री किंमत मिळेल. 12%ला 720 तर 112ला किती? 112 गुणिले 720 येणार, छेदाला 12, 12 × 12, 12 72, शून्याला 0. हा 0 आहे तसं येणार. 6 दुणे 12, हातचा 1, 6 × 6 आणि 7, आणि परत 6 × 6 म्हणजे 6720 त्यावेळेस विक्री किंमत येईल. फक्त विक्री किंमत विचारला असेल तर आपल्याला हे करावं लागणार. खरेदी किंमत आपल्याला माहीत असेल त्यावेळेस हे 720 ॲड करून आपण डायरेक्ट उत्तर काढू शकतो. 2 जर विक्री किंमत आणि खरेदी किंमत त्यांनी दिलेलं असेल तर. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्यानंतर खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यापुढे मी जे काही नवीन व्हिडिओ बनवीन ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका, आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.